पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट पुढे येणार आहे। बहुधा ही बातमी तुम्ही कोणत्याही चॅनलवर अद्याप पाहिली नाही। मी जी तुम्हाला आता माहिती देतोय कदाचित तपासाची दिशा ही त्याच दिशेनं पुढे जाईल। मग माझ्या संपूर्ण व्हिडिओ मधून तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये कुठेतरी पार्थ पवारांचा बचाव होतोय का काय? असं अजिबात नाही मित्रांनो। सगळ्यात महत्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट अशी समोर आलेली आहे की या कथित घोटाळ्यामध्ये म्हणजे जे 1800 कोटींची जमीन 300 कोटींना विकली गेली आणि त्याची 1 रुपया ही स्टॅम्प ड्युटी भरली नाही, फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प वरती ही जमीन वर्ग करण्यात आली। सगळ्यात महत्वाचा ह्याचा दस्त झाला आणि आता ती दस्त थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली। मग याच्यात इंटरेस्टिंग काय आहे? तर इंटरेस्टिंग असं आहे की याच्यामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे पार्थ पवार यांचं नाव पुढे आलेलं असलं तर याच्यातलं 1 नंबरचं कॅरेक्टर आहे शीतल तेजवानी। आणि शीतल तेजवानी आणि त्यांचा नवरा म्हणजे या बाईचा नवरा ऍडव्होकेट सागर सूर्यवंशी, ह्या दोघांचे कारनामे जर तुम्ही ऐकले तर या कथित घोटाळ्याचं चित्र स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। आता यांचे कारनामे काय आहेत? तर या दोघांवरती याच्या अगोदर 10 गुन्हे दाखल आहेत आणि ते 10चे 10 गुन्हे फसवणुकीचे आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं, प्रशासनातलं एकही कार्यालय असं नाही की ज्यांची यांनी फसवणूक केली नाही। मग प्रशासनातलं जिल्हाधिकारी म्हणू नका, तहसीलदार कार्यालय म्हणू नका, कोर्ट म्हणू नका, पोलीस स्टेशन म्हणू नका, असं एकही क्षेत्र यांनी सोडलं नाही की त्यांची फसवणूक केली नाही। इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की सागर सूर्यवंशी हा जो वकील आहे त्याची बायको ही शीतल तेजवानी, याच्या अगोदर यांनी लोनच जवळपास 200 कोटींची घेतलेली आहेत। अर्थात त्या 200 कोटींमधले यांनी 2 रुपये सुद्धा फेडलेले नाहीत। आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही लोन कशी त्यांनी मिळवली किंवा याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेला फेरफार काय? मी तुम्हाला एकच सांगतो, ह्या स्टोरीला सिनेमा कथानकाची जागा घेणार आहे। म्हणजे अगदी यांच्या दोघांवरती सिनेमाचं एक खतरनाक कथानक सुद्धा होऊ शकतं, असे हे 2 कॅरेक्टर आहेत। म्हणजे पुण्यामध्येच, एकट्या पुण्यामध्येच ह्यांची जी कॅरेक्टर आहेत म्हणजे न्यायालयाच्या फसवणुकीपासून ते त्यांचाच असलेल्या क्लायंटची सुद्धा कशा पद्धतीने फसवणूक केली, त्याच्यात त्यांचे गुन्हे कसे दाखल झाले, त्याच्यात सीआयडी कडे तपास गेला, ईडी कडे तपास गेला, त्याच्यानंतर सुद्धा ही जी जोड आहे त्यांनी त्यांचे कारनामे थांबवले नाहीत आणि एक बडा मासा गळाला लागला, त्याचं नाव पार्थ पवार। संपूर्ण काय प्रकरण आहे ते सविस्तर व्हिडिओ मध्ये पाहूयात। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। ठगांच्या कॅरेक्टरवरती एक बंटी बबली असं एक कॅरेक्टर सर्वसामान्य वर्तमानपत्रांमध्ये आपण बघतो की जिथं ठगगिरी केली जाते, जिथं फसवणुकीचे गुन्हे केले जातात, त्याच्या जोडप्यांना म्हणजे असे जर नवरा बायकोंची जोडपी असतील तर त्यांना बंटी बबले असं नामकरण। परंतु ह्या जोडीसाठी मात्र हे नामकरण पुरेसं नाही। पार्थ पवारांपर्यंत ही जोडी कशी गेली आणि त्यांनी पार्थ पवारांना ह्या जमिनीचा स्कॅम काय दाखवला, आता मी तुम्हाला हे सगळं सांगण्याच्या अगोदर एक जे निलंबित तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले यांची जर काल तुम्ही एबीपी माझावरची मुलाखत पाहिली असेल तर ते अजून त्यांच्या खुर्चीवरती होते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी हे सांगितलं की त्यांना कोणतंही निलंबनाचं पत्र अधिकृत आलेलं नाही। याचा अर्थ काय आहे तुम्ही समजून घ्या। अर्थ असा आहे की जी जमीन, जी कथित जमीन आहे, जिचा 300 कोटींना व्यवहार झालेला होता आणि 1 रुपयाची स्टॅम्प ड्युटी न भरता तो ती जमिनीचा दस्त झाला, तो कागद झाला, तो पार्थ पवारांच्या कंपनी बरोबर झाला। आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 1800 कोटींची लँड 300 कोटीत मिळते आहे, त्याला स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही, त्याच्यामुळे या हव्यासापोटी पार्थ पवारांनी गुन्हा केलाय असं प्रथमदर्शी आपल्याला दिसून येत आहे। आता पार्थ पवारांनी हा गुन्हा केलाय म्हणण्यापेक्षा पार्थ पवारांची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये जे खरेदीदार आहेत ते दिग्विजय पाटील आपल्याला माहित आहेत। मग मी तुम्हाला पुन्हा आणतो ते शीतल तेजवानी आणि तिचा नवरा जो सागर सूर्यवंशी आहे याच्या अगोदरचे काय कारनामे होते। मी तुम्हाला 2च उदाहरणं देतो आणि त्याच्यातून तुम्ही समजून घ्या। यांचा पहिला कारनामा जर तुम्ही पाहिला तर रोजरी एज्युकेशन सोसायटी आहे, या शैक्षणिक संस्थेचे ते आर्थिक सल्लागार म्हणून, कायदेशीर सल्लागार म्हणून सागर सूर्यवंशी हा काम पाहत होता। त्या संस्थेमध्ये त्याचीच बायको म्हणजेच कोणतं शीतल तेजवानी, शीतल तेजवानीनं
परत त्या संस्थेचे काही ऑडिट करण्यासाठी किंवा आणखी काही व्यवहार पाहण्यासाठीचा एक करार केलेला होता आणि त्या करारामध्ये संस्थेचे जे चेअरमन आहेत किंवा संस्थेचे जे पदाधिकारी आहेत यांची आणि या शीतल तेजवानी यांची धुसफूस झाली, त्यांचे संबंध बिघडले आणि त्यांच्यातून त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध खटले दाखल केले. आता हे खटले दाखल झाल्याच्या नंतर गंमत अशी झाली की याच्यात एक ऍडव्होकेट शेलार म्हणून आहे, जी महिलाच आहे, ही सागर सूर्यवंशीची ज्युनियर वकील यांनी काय केलं तर जे फिर्यादी होते म्हणजे रोजरी एज्युकेशन सोसायटीचे जे तक्रारदार आहेत त्यांचंच वकीलपत्र त्यांनी त्यांच्या बाजूने दाखल केलं. म्हणजे काय की त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलंय तर शेलार यांनी घेतले असं दाखवलं. शेलार कोण तर ती सागर सूर्यवंशीची ज्युनियर वकील. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की जे वकीलपत्रासाठी ऍफिडेव्हिट करावं लागतं, जे मूळ फिर्यादी आहेत, जे मूळ तक्रार, त्यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे आराना असं आहे, म्हणजे रोजरी एज्युकेशन सोसायटीच्या त्या प्रमुख आहेत. त्या आरानांची बनावट सही केली, बनावट ऍफिडेव्हिट केलं आणि त्यांचं वकीलपत्र सुद्धा सागर सूर्यवंशीच्याच ज्युनियर वकिलांनी कोर्टामध्ये सादर केलं. ही गोष्ट ज्यावेळेस आराणा यांच्या लक्षात आली, विवेक आराणा यांच्या, त्यावेळेस त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली, कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यामध्ये ती सही केलेली होती ती शीतल तेजवानी हिने केलेली होती. त्याच्यामुळं नंतर शीतल तेजवानी हिला देखील आरोपी करण्यात आलं आणि नंतर पुढे त्यांना हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन मिळाला. परंतु ह्या प्रकरणात अजून त्यांच्यावरती दोषारोप पत्र जे आहे ते दाखल आहे. दुसरी गोष्ट आणि ह्यांचं दुसरं कॅरेक्टर जर तुम्ही पाहिलं तर ते मात्र खतरनाक आहे आणि ते जबरदस्त इंटरेस्टिंग आहे. ते कोणतं आहे तर हे जे सागर सूर्यवंशी वकील आहेत ह्यांनी आतापर्यंतचं जे प्रॅक्टिस आहे ते मेजर प्रॅक्टिस त्यांचं सिव्हिल मध्ये झालेलं आहे. सिव्हिल म्हणजे जमिनीचे दावे वगैरे अशा प्रकारे. तर त्यांच्यामध्ये त्यांचाच एक क्लायंट कोरेगाव पार्क मध्ये राहणारा, जिथं हे तेजवानी राहतात तिथंच त्यांचाच एक क्लायंट कोरेगाव पार्क मध्ये राहणारा, ज्यांचं नाव मनीष मिलानी आहे. या मनीष मिलानींचं वकीलपत्र सागर सूर्यवंशीकडे होतं. मनीष मिलानी यांची 60 एकर जमीन विमाननगर मध्ये होती. किती? 60 एकर. आता ही 60 एकर जमीन सागर सूर्यवंशीच्या डोक्यात बसली आणि मग ह्या सगळ्या जमिनीचे कोर्टामध्ये काम पाहण्याच्या ह्याच्या त्याच्या हिशोबानं त्यानं त्या जमिनीतला हिस्सा मागायला सुरुवात केली. मनीष मिलानी यांच्या लक्षात आलं की या वकिलांकडून खूप मोठ्या प्रमाणात अवाढव्य मागणी होतीये. त्याच्यामुळं मनीष मिलानी यांनी त्यांच्याकडचं काम काढून घेतलं, म्हणजे वकीलपत्र काढून घेतलं, दुसऱ्या वकिलांची नेमणूक केली. ह्याचा राग सागर सूर्यवंशीच्या डोक्यात बसला. मग सागर सूर्यवंशी आणि त्याची पत्नी ह्यांनी ह्याचा सूड उगवायचं ठरवलं आणि मनीष मिलानी याच्यावरती भिवंडी, मुंबई या ठिकाणच्या हाय प्रोफाईल महिलांना हाताशी धरून मनीष मिलानी यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल केले. आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर मनीष मिलानी ज्यावेळेस यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलं त्यावेळेस मनीष मिलानी घटनाक्रम सांगितला. त्या काळामध्ये भारतात नव्हतेच तर ते अमेरिकेमध्ये होते, हे तपासात निष्पन्न झालं. त्यावेळेस मनीष मिलानी यांनी परत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केला आणि सगळ्यात महत्वाचं पोलिसांनी हा गुन्हा फायनल केलेला होता, म्हणजे त्याच्यात सागर सूर्यवंशी हे दोषी आढळून येत नाहीत अशा प्रकारचं खुलासा दिलेला होता. मात्र सगळ्यात महत्वाचं सागर सूर्यवंशी आणि त्याची बायको शीतल तेजवानी यांचे हे असे कारनामे. मग आता मी तुम्हाला म्हटलं की बडा मासा यांच्या गळाला लागला म्हणजे काय, तर याच्यातलं जे कथित घोटाळा प्रकरण आहे 1800 कोटींचा, त्याच्यामध्ये तहसीलदारांनी, नीट विचार करा, तहसीलदारांनी केंद्र सरकारच्या एका मोठ्या संस्थेला पत्र दिलंय की ही जागा तुम्ही खाली करा. तुम्ही साधं सोपं आणि सिंपल लॉजिक लक्षात घ्या की एवढी मोठी लँड ज्या वेळेस 1800 कोटी तिचं व्हॅल्युएशन असतं, ती जागा मोकळी करण्याचे आदेश कोण देतंय किंवा ऑर्डर कोण काढतंय तर तहसीलदार. कलेक्टर नाही, आयुक्त नाही किंवा महसूल मंत्रालयातून अपर सचिव नाही किंवा सचिव नाही, असं कोणीच नाही. तहसीलदार हे पत्र काढतात आणि हितच सगळा गेम फिरतो. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की सूर्यकांत येवले अजून पदावरती कसे, त्याचं कारण हे आहे की हे पत्र सुद्धा
बोगस होतं. मग ही चेन पुढे जाते की आता ह्या सगळ्या घटनेमध्ये जो दस्तासाठी लागणारी जेवढी कागदपत्र आहेत तेवढी सगळी बोगस कागदपत्र या शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी या बंटी बबलीच्या जोडीनं तयार केली. त्याच्यावरून त्यांनी हा दस्त त्यांच्यावरती पुण्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये डाऊट असतो म्हणून त्यांनी हा दस्त नवीन जो नियम आहे की कोणताही दस्त कुठल्याही ठिकाणी होईल त्या जिल्ह्यामध्ये ह्या संधीचा फायदा घेतला आणि तो दस्त मावळात नेला आणि त्या दस्ताचं म्हणजे जो खरेदी खत आहे जो दस्त आहे तो मावळमध्ये झाला. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की शेवटी हव्यासापोटी पार्थ पवार यांनी एवढ्या कमी किमतीत एवढी मोक्याची जागा मिळते त्याच्यामुळं अर्थात त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट दाखवला पण याच्यात ट्रान्झॅक्शन झालेलं नाही हे तितकंच खरं आहे. परंतु दस्त खोटा झालेला असला तरी त्याचं मूल्य जे आहे आणि त्या मूल्यावरती आधारित जी स्टॅम्प ड्युटी आहे ती भरावीच लागणार आहे. भले तो दस्त रद्द करायचा असू द्यात नाहीतर आणखी काय असू द्यात. सांगायचं तात्पर्य काय की आता याच्यातली जी सगळी डॉक्युमेंट आहेत ती फोर्जरी आहेत ती एकदम फ्रॉड डॉक्युमेंट आहेत आणि ही सगळी डॉक्युमेंट बनवायचं काम शीतल तेजवाने यांनी तिचा नवरा सागर सूर्यवंशी यांनी केल्याचं काही सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपल्याला ह्या सगळ्या प्रकरणाचा दुजरा मिळतो. त्याच्यामुळे ह्या प्रकरणात पुढे काय होणार आहे ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता तुम्हाला या शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी यांच्याबद्दल नेमकं काय वाटतं. यांनी जो हाय प्रोफाईल गंडा घालण्याचा म्हणजे त्यांचा एकही घोटाळा लाखात नाहीये कोट्यवधीमध्येच त्यांचे घोटाळे आहेत त्याच्यामुळं अशा गोष्टी त्यांच्यासाठी फार मोठे नाहीत. परंतु हा घोटाळा जर अशा व्यक्तीबरोबर केला तर आपल्याला रिलीफ मिळेल कदाचित यांची ही मूडच असावी. अशा प्रकारचं यांचं हे सगळं घोटाळा करण्याचं किंवा फसवण्याचं प्लॅनिंग आणि त्याच्यात फसलेत उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पार्थ पवार.